नाश्ता सेंटरसारखे मऊ लुसलुशीत कांदे पोहे बनवण्यासाठी एक छोटी ट्रिक आहे. कोणती? चला सांगते. सगळ्यात आधी पोहे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घ्या. आता फोडणीसाठी तेल छानपैकी गरम करायचं. तेलामध्ये ते शेंगदाणे छान तळून घ्यायचे. शेंगदाणे अगोदर तळून घेतल्यामुळे छान खरपूस असे तळले जातात आणि कुरकुरीत असे राहतात. आता फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि हिंग ह्याची खमंग फोडणी घालायची. यातच कढीपत्ता, कांदा आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. कांदा थोडा जास्तीचा घातला की पोहे मऊ लुसलुशीत राहायला मदत होते. आता कांदा परतवत असताना खूप जास्त लाल करायचा नाही, तो हलकासा कच्चा ठेवायचा, म्हणजे त्याचा मऊसूतपणा शिल्लक राहतो. आता हळद आणि मीठ घालून घ्यायचं. याचमध्ये घालून घ्यायच्यात आपले हे भिजवलेले पोहे. पोहे अगोदर भिजवून ठेवल्यामुळे कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची चिरेपर्यंत, फोडणी करेपर्यंत छानपैकी भिजले जातात. आता पाव चमचा पिठी साखर घालून घ्यायची आणि छानपैकी पोहे परतवून घ्यायचे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता नाश्ता सेंटरसारखे मऊ लुसलुशीत पोहे होण्यासाठी पाण्याचा एक हापका द्यायचा आणि झाकण ठेवून एक वाफ द्यायची. या एका गोष्टीमुळे हे कांदे पोहे अगदी मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते. त्यामुळे आवर्जून एक पाण्याचा शिंतोडा देऊन 2 मिनिटाची वाफ काढा. चला, गरमागरम कांदे पोहे सर्व केलेत. कशी वाटली ट्रिप मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल